नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. उन्हाळा चालू झाला की आपल्याकडे आपण थंड पेय शोधायला लागतो, जे शरीराचं संतुलन नियंत्रित ठेवतील असे आपण थंड पेय शोधत असतो कुठले ना कुठले तरी. कारण उन्हाचं प्रमाण अतिशय जास्त होतं. होळीपासून पुढे उन्हाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. तर होळीलाच हा पदार्थ बनवला जातो. तर आजची आपली रेसिपी होणार आहे थंडाईची. होळी असेल त्यावेळेला, धुरवडच्या वेळेला, हे धुरवड म्हणतात काही ठिकाणी, धुळी वंदन म्हणतात काही ठिकाणी. तर त्या दिवशी बनवलं जातं हे पेय. तर ते त्यातले जे मसाले आहेत ते शरीराला संतुलन ठेवण्यासाठी ते मसाले बरोबर बनवलेले आहेत. पूर्वीच्या काळापासून गरमी सुरू झाली की ती थंडाई बनवण्याची एक थंड पेय त्यावेळेला हे जास्त प्रसिद्ध होतं. आता भरपूर सारे मार्केटमध्ये आलेले आहेत, पेय आलेलं आहे बरेचसे. तर त्यापेक्षा आपली पारंपरिक पद्धत अतिशय उत्तम आहे. त्यातले जे पदार्थ आहेत ते शरीरासाठी हेल्पफुल आहेत. तर आपण आज इथे हे थंडाईचा मसाला पण बघणार आहोत. तर थंडाईचा मसाला स्टोअर पण तुम्ही करून ठेवू शकता. तर स्टोअर कसा करायचा तेही मी सांगणार आहे. पण मी स्वतः प्रेफर करेन की हे जे मसाले आहेत तर बनवायला अतिशय जास्त वेळ लागत नाही, खूप कमी वेळामध्ये हे बनवल्या जातात. ते मी इथे दाखवणार आहेच. तर जेवढे तुम्ही ताजे मसाल्यांची चव घ्याल पदार्थामध्ये तर ते खूप छान लागते. आणि एखादी वस्तू आपण स्टोअर करून ठेवल्यानंतर थोडीशी चवीमध्ये बदल होतो. मी असं म्हणत नाही, प्रत्येकाकडे वेळ फार कमी आहे तर तुम्ही स्टोअर करून ठेवा. पण असं खूप जास्त दिवस टिकतो म्हणून खूप जास्त दिवस ठेवू नका. इन्स्टंट चव घ्या त्याची, तर आपल्यालाही आनंद वाटतो आणि त्या मसाल्याची चव पण आपल्या तोंडावरती नेहमी राहून जाते, जिभेवरती. आणि आपण दुसऱ्या वेळेला तो पदार्थ बनवायला जातो. म्हणून इन्स्टंट मसाल्यांची चव नक्की करून बघा. कुठलेही मसाले असतील, कुठलेही जे पदार्थ असे असतील की जे इन्स्टंट करून खाल्ल्यानंतर त्याची चव बेस्ट लागते. तर जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे जरूर करा. आजची आपली रेसिपी होणार आहे थंडाईची. मसाला कसा बनवायचा, स्टोअर कसा करायचा, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे थंडाई बनवण्यासाठी आपण काय काय मसाले घेतलेले आहेत ते बघूया. चमच्याच्या मापाने 3 टीस्पून मी इथे घेतलेले आहे बडीशोप, 3 टीस्पून इथे मगज बी घेतलेली आहे, 15 इथे घेतलेले आहेत बदाम, 15 इथे काजू घेतलेले आहेत, 3 टीस्पून मी इथे खसखस घेतलेली आहे. खसखस तुम्ही चाळणीमधून चाळून घ्या, त्यामध्ये बारीक अशी घाण असते तर ती निघून जाते. 3 टीस्पून खसखस आहे. आणि इथे ते 12 मी इथे वेलचे घेतलेले आहेत. आणि 30 जवळजवळ 30 ते 35 इथे आहेत काळी मिरी. 3 टीस्पून मी इथे घेतलेले आहे साखर. सर्व हे साहित्य एकाच मापाने मी घेतलेलं आहे. 3-3 टीस्पून आहे. आणि काजू बदाम हे 15-15 आहेत. इथे आपल्याला गुलाब पाकळ्या लागतात. पारंपरिक पद्धतीने गुलाब पाकळ्यांचा वापर या मसाल्यामध्ये करायचे. तर आता आपल्याकडे गुलाब पाकळ्या अवेलेबल नाहीये, तर आपण इथे गुलकंदाचा वापर करणार आहे. तर थंडाई बनवताना गुलकंद आपल्याला केव्हा आणि किती वापरायचा आहे ते आपण इथे बघणार आहोत. त्यानंतर इथे केसर घेतलेला आहे. केसरचा वापर आपल्याला थोडासा करायचा आहे. गार्निशिंग साठी इथे मी काही बदाम आणि पिस्ता इथे कट करून घेतलेले आहे. या मसाल्यांमध्ये ड्रायफ्रूट मध्ये तुम्ही पिस्ता सुद्धा घेऊ शकता समप्रमाणामध्ये, पण पिस्ता खारवलेला नसावा, मीठ लावलेला पिस्ता इथे नसावा. जर तुम्हाला हवा असेल तुम्ही घेऊ शकता. हा पिस्ता इथे मीठ लावलेला नाहीये, खारवलेला नाहीये, मी गार्निशिंग साठी वापरणार आहे. आणि इथे आता आपल्याला बघायचं आहे दूध आपल्याला कसं हवंय ते बघूया. थंडाई बनवण्यासाठी आपल्याला इथे दूध फुल फॅट वालं पाहिजे. तर हे मी अर्धा लिटर दूध डेअरी मधून आणलेलं आहे. फुल फॅट दुधाचा इथे वापर आपल्याला करायचा आहे. तर दूध इथे मी गरम करायला ठेवते. इथे दूध आपण गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपल्याला मसाले आपले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून कसे वाटायचे ते बघूया. इथे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये साहित्य आपलं टाकून घ्यायचं आहे. वेलची तुम्ही इथे सोलूनही घेऊ शकता, पण आपण याच्या सगळंही घेऊ शकतो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सोलूनही इथे घ्या, आणि आपण बारीक केल्यानंतर ती व्यवस्थित छान इथे बारीक होते. आपल्याला आता मिक्सर मध्ये बारीक करायचं आहे. थोडेसे केसर आहे, तर 1-2 टीस्पून मी इथे कोमट दूध घालून घेणार आहे, म्हणजे आपल्या दुधाला कलर छान येईल. मिक्सर मध्ये आपल्याला सारखं फिरून आणि हे बारीक करायचं नाहीये, कारण आपले ड्रायफ्रूट आहेत तेल सोडतात. थोडंसं आपल्याला फिरवायचंय, थांबायचंय, फिरवायचंय, थांबायचं असं आपला मसाला छान तयार झालेला आहे. मसाला इथे बघा, सलग आपल्याला फक्त मिक्सर चालू ठेवायचं नाहीये.
मध्ये मध्ये आपल्याला थोडस खालीवर मिक्स करून आणि आपल्याला व्यवस्थित आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे. मी जवळून दाखवते. मसाले आपले एकदम छान इथे बारीक झालेले आहेत. एकाच वेळेला 15-20 लोक जरी तुमच्याकडे आले तरी तुम्ही आरामात एवढा मसाला तयार करू शकतात आणि दूध करू शकतात. आता आपल्याला 1 ग्लास दुधासाठी 2 ग्लास दुधासाठी कितीही पावडर वापरायची आहे हे मी इथे सांगणार आहे. आपला मसाला इथे तयार झालेला आहे. हा मसाला जर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचा असेल तर तुम्ही एअर टाईट काचेच्या बरणीमध्ये ठेवू शकता. तर महिनाभरही हा मसाला राहतो. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही 10-15 दिवसासाठी करा आणि परत त्याची चव घ्या. आणि आता तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. महिनाभर पण हा मसाला छान राहतो. चला तर आता आपलं दूध गरम झालेलं आहे. मसाला आपला इथे तयार झालेला आहे. 1 टीस्पून आपल्याला इथे साखर घालायची आहे. अर्धा लिटर दूध आहे. ग्लास आपले 2 चांगले मोठे ग्लास होणार आहे. तर त्यासाठी आपण 1 चमचा इथे गुलकंदाचा वापर करणार आहे. त्यानंतर इथे आपण केसर घातलेलं दूध आपलं त्याला छान कलर आलेला आहे ते आपण इथे घालून घेऊ आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता इथे आपल्याला घालायचं आहे आपले थंडाईचा मसाला. 2 ग्लास दूध आपलं आहे तर 2 चमचे आपण इथे घालणार आहे. त्यापेक्षा तुम्ही जर तुम्हाला चव अजून हवी असेल तर तुम्ही घालू शकता. पण एका ग्लासाला 1 चमचा हा मसाला एकदम परफेक्ट होतो. तरी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये कमी किंवा जास्त प्रमाण इथे घेऊ शकता. आता आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे आणि गार करायचं आहे. आणि तुम्ही थंडगार करून सुद्धा ही थंडाई घेऊ शकता फ्रीज मध्ये ठेवून, किंवा ग्लासामध्ये दूध थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 बर्फाचे तुकडे पण त्याच्यामध्ये घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आपल्याला इथे दूध व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. यामध्ये आपण गुलकंद, 1 चमचा साखर आणि आपल्या मसाल्यामधली साखर परफेक्ट साखर होते. याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त साखर इथे लागत नाही. गोडाचं प्रमाण इथे अतिशय बरोबर होतं. याच पद्धतीने नक्की करून बघा. एकदम परफेक्ट हे मेजर आहे. तरी सुद्धा मसाल्याचं प्रमाण कमी जास्त इथे करू शकता. दुधाला आपल्या इथे उकळी आलेली आहे. गॅस मी इथे आता बंद करते आणि दूध आपल्याला इथे थंड करून घ्यायचं आहे. आजचा आपला थंडाईचा मसाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काही थंडाई आपली बस फ्रीज मध्ये ठेवून थंड करा आणि तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये बर्फाचे 1-2 तुकडे घ्या. ही थंडाई घेऊन बघा, अतिशय छान लागते. आजची थंडाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा आणि लाईक करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा रेसिपीज आहेत, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसंच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजची रेसिपी नक्की करून बघा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय. Happy baking. Happy. बोल थंडाई प्यायला या. ठंडा प्यायला. नको टाकू. Hmm?